रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून वेग नावाची कथा. वेग. जगमोहनचा काका माझ्या जवळचा मित्र होता. तो जगमोहन विषयी नेहमी सांगायचा. जगमोहन आणि त्याची आई खेतवाडीत कुठेतरी राहायचे. वडील अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुण वयातच वारले होते. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचं व्याज आणि आईची पार्ट टाईम नोकरी यातून त्या दोघांचं कसं तरी चालायचं. अडीअडचणीला हा काकाच त्यांच्या मागे उभा राहायचा. अर्थातच त्याची मुख्य काळजी होती ती जगमोहन मार्गाला कसा लागेल ही. 17-18 वर्षाचा जगमोहन कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता, पण तो परीक्षेत पास होईलच याची खात्री नव्हती. तसा तो मुलांपैकी नाही, उलट अधिकच हुशार आहे. काका सांगत होता, पण एका जागी बसून अभ्यास करील तर ना, पुढे काय करणार आहे कोण जाणे. नंतर कधीतरी काकाचा निरोप घेऊन जगमोहन माझ्याकडे आला. तो मला चांगलाच चुणचुणीत वाटला. कपडेही साधेच पण व्यवस्थित आणि डोळ्यात भरतील अशा रंगाचे होते. मी त्याला सहज विचारलं, कॉलेज काय म्हणतंय? सोडलं. तो रुबाबात म्हणाला, मी नोकरी धरली आहे, एक टाय शॉपमध्ये सेल्समन म्हणून. माझ्या मध्यमवर्गीय मनाला वाईट वाटलं. उगाच सोडलंस तू कॉलेज? मी म्हटलं, नोकरी काय नंतर मिळाली असती, आधी ग्रॅज्युएट तर व्हायचं. जगमोहन हसला, अशा अर्थाचं की त्याने हा मुद्दा पूर्वीच विचारात घेऊन निकालात काढला होता. तो म्हणाला, भाऊ, नंतर झालं तरी नोकरीच करायची, मग 4 वर्ष फुकट कशाला घालवायची? बरं, कॉलेज सोडलं ते. काकांची फी वाचली. पुढे वर्षभरानं तो मला एकदा रस्त्यात भेटला. मी पायीच चालत होतो. जगमोहन स्कूटरवर होता. मला पाहताच त्याने स्कूटर थांबवली. मी आश्चर्याने म्हटलं, वा, स्कूटर घेतलीस? सेकंड हँड आहे, पण स्पीड चांगला मिळतो. काहीतरी वाहन हवंच ना, नाहीतर बसच्या रांगेत कोण ताटकळत थांबणार. वर्षभरामध्ये जगमोहन एकदम मोठा पुरुष वाटायला लागला होता. त्याने मिशा ठेवल्या होत्या. अंगात जीन आणि जॅकेट होतं. त्यावेळी जीन्स नुकत्याच आल्या होत्या. एक दिवस येणार आहे तुझं टायशॉप बघायला, पाहूया तुझी सेल्समनशिप, मी उत्तेजनाच्या स्वरात म्हटलं. जगमोहन पुन्हा पूर्वीसारखंच ते जाणतेपणाचं हास्य करत म्हणाला, आणखी थोड्या दिवसांनी या, मग तुम्हाला खरंच माझं टॉय शॉप बघायला मिळेल. म्हणजे? मी बुचकळ्यात पडलो. म्हणजे मी आता स्वतःचं टॉय शॉप काढतोय. जेम टॉईज. जागासुद्धा मिळवली आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये. तशी आहे लहानशीच. त्या भागातल्या जागेसाठी पैसे जाम मोजावे लागतात. कुठून आणलेस? बँकेनं कर्ज दिलं. तुमच्यासारख्या 1-2 भल्या माणसांना मध्ये घातलं, नाहीतर आपली कुठली पत. काकांना आवडलं नाही आहे मी कर्ज काढलं हे. म्हणतात, आम्ही सबंध जन्मात कर्ज काढलं नाही आणि तू 20व्या वर्षी. तसं धाडसच आहे तुझं. आणखी काही वर्षांनी दुकान काढलं असतंस तर. आणि तोपर्यंत काय करायचं? गिऱ्हाईकांना भावल्या दाखवत वर्ष काढायची. 1 वर्ष बास झालं. सगळी सिस्टीम माहीत करून घ्यायला, या धंद्यातले कॉन्टॅक्ट्स तयार करायला. यापुढे इथे राहून बोर होईन मी. खरंय तुझं. आमच्या पाठ्यपुस्तकात कविता होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. ते फक्त तुझ्यासारखे लोक मनावर घेतात. बाकी आम्ही सगळे गतीचा कायदा मोडणारे. जगमोहन हसला आणि वेगात स्कूटर काढून निघून गेला. आणखी 2च महिन्यांनी मला जेम टॉईजच्या उद्घाटनाचं कार्ड आलं. दुकान पाहिल्याबरोबर जगमोहन म्हणाला, तसं काही
छोटं वाटत नव्हतं. मग लक्षात आलं की शो विंडोज, आरसे, दुकानावरती नावाची उंच पाटी, फुटपाथवर फुलझाडं असं सगळं मांडून ते आहे त्यापेक्षा अधिक लांब रुंद असल्याचा आभास निर्माण केला गेलाय. शेजारी आणखी एक खेळण्याचं दुकान होतं. ते मात्र खरंच बऱ्यापैकी ऐसपैस होतं. शेजारच्या दुकानाची स्पर्धा आहे तुला, मी त्या थाटातल्या समारंभानंतर जगमोहनला म्हटलं. जगमोहन टिपिकल हसला. स्पर्धा नाही, उलट फायदा आहे. त्यांच्याकडे एखादं खेळणं मिळालं नाही तर लोक माझ्याकडे येतील. आणि मी काय केले पाहिलं, मला शो विंडोकडे खेचून नेत जगमोहन म्हणाला, या सगळ्या कार्स आणि जीप्स आणि मोटारसायकली इम्पोर्टेड आहेत. यांचा वेग आपल्या टॉय कार्सपेक्षा कितीतरी अधिक आहे, फिनिशही अधिक. या गाड्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या स्वीडिश कंपनीने मला एजन्सी दिली आहे. मला एकट्यालाच. तुला? हो. त्यांचा अधिकारी आमच्या आधीचं टॉय शॉप बघायला आला होता. त्याला मी माझी थिअरी सांगितली. म्हटलं, प्रत्येक लहान मुलाला मोठं व्हायची घाई असते. त्याला फास्ट कार्स आवडतात. एका जागी उभी राहणारी खेळणी त्याला नको असतात. माझं निरीक्षण ऐकून प्रचंड इम्प्रेस झाला तो. तिथनं कॅटलॉग पाठवला त्यानं त्याच्या प्रॉडक्ट्सचा. मग पत्रव्यवहारच सुरू झाला आमचा. आणखी वर्षभरात केवळ 21व्या वर्षी जगमोहनने लग्न केलं. सुरुवातीला दादरला एक भाड्याची जागा घेतली होती त्याने. म्हणाला, ओनरशिपच्या जागेसाठी आता पैसे नाही आहेत माझ्याकडे. स्वतःकडचे सगळे पैसे ओतून त्यानं शेजारचं अलीकडे फारसं चालत नसलेलं दुकान विकत घेतलं होतं. ते मूळ दुकानाला जोडून त्यानं आता जेम टॉईज प्रशस्त एअर कंडिशन सतत सुमधूर मंद संगीतासह बनवलं होतं. वर्तमानपत्रातल्या डोळ्यांत भरतील अशा जाहिराती आणि चित्रगृहातल्या स्लाइड्सच्या बळावर गिऱ्हाईकांची तिथे तोबा गर्दी जमायची. लग्नानंतर जेमतेम 10च महिन्यांनी वरुणचा जन्म झाला आणि त्याचा पायगुण असं समजून जगमोहन दादरमधली जागा सोडून पेडर रोडवर 6 खोल्यांच्या ओनरशिप फ्लॅटमध्ये राहायला गेला. पुढल्या 15 वर्षात जेम टॉईज भलत्या वेगाने वाढत गेली. एकट्या मुंबईत हम रस्त्यावर 6 लहान मोठी दुकानं आणि दिल्ली, कलकत्ता, मद्रास या 3 ठिकाणी 3 अशी जेम चेनच जगमोहननं तयार केली. पेडर रोडवरची जागा विकून जगमोहन पाली हिलवर राहायला गेला आणि नंतर तीही विकून टाकून त्याने जुहूला एक पेंट हाऊस बांधून घेतलं. एका जागी फार दिवस राहायला मला आवडत नाही असं तो या जागा बदलाचं स्पष्टीकरण द्यायचा. वरून 10 वर्षांचा झाला तेव्हा आतले यांत्रिक भाग स्वीडिश कंपनीकडून आणून खेळणी तयार करण्याच्या क्षेत्रात जगमोहन उतरला. सुरुवातीला जरा अडचणी आल्या. कुठून आपण हे साहस केलं असं झालं. पण वरून 13 वर्षाचा होईपर्यंत सगळी घडी व्यवस्थित बसली. एवढंच नाही तर जगमोहन काही प्रमाणात खेळणी निर्यात देखील करायला लागला. आणि एके दिवशी पूर्वी एकदा जगमोहनने जशी माझ्यासमोर स्कूटर थांबवली होती तशीच वरुणने मला पाहून मारुती गाडी फुटपाथच्या कडेला उभी केली. कमाल आहे जगमोहन, तुझा पोरगा नुकता 13 वर्षाचा झाला आणि एकटा गाडी घेऊन जातो. मी जगमोहनला विचारलं. जगमोहन जाणतेपणानं हसला. तुमच्याकडून गुप्ततेचं वचन घेतलेलं दिसत नाहीये त्याने. त्याची समजूत अशी आहे की 4 गाड्यांपैकी कुठली तरी एक त्याने नेली तर ते माझ्या लक्षात येत नाही. शोफर्स त्याच्या बाजूचे. गाडी
गॅरेजला गेलीये नि यानं त्या थापा मारतात, जगमोहन कौतुकाने म्हणाला. पुढच्या वेळी मला जगमोहन त्याच्या खेळण्यांच्या प्रदर्शनामध्ये भेटला. तेवढ्यात वरुणही तिथे आला. 14 वर्षाचा वरुण जगमोहनचंच हाडपेर घेऊन आल्यामुळे 18 वर्षाचा असल्यासारखा दिसत होता. आज 4तल्या 3 गाड्या प्रदर्शनात असल्यामुळे त्यातली एखादी डोळा चुकवून नेता येण्यासारखी नव्हती, म्हणून तो वडिलांची रीतसर परवानगी विचारायला आला होता. ने, पण नो स्पीडिंग. जगमोहनने कौतुकाने ताकीद दिली. पोलिसांनी स्पीडिंगसाठी पकडलं तर अजून तुझ्याकडे लायसन्स नाहीये, लक्षात ठेव. पप्पा, पोलिसांना पकडता येऊ नये म्हणूनच मी फास्ट चालवतो, असं म्हणून वरून तिकडून सटकला. ती बातमी मला संध्याकाळी दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये ऐकायला मिळाली. मी लगोलग जगमोहनच्या अंधेरीच्या नवीन बंगल्यावर गेलो. सगळं काही आटपून गेलं होतं. लोकही घरोघर परतले असावेत. बंगल्यामध्ये अंगावर काटा आणणारी शांतता होती. मी हॉलमध्ये जाऊन बसलो. तिथे वरुणच्या छायाचित्राची एक मोठी तस्वीर ठेवली होती. तिच्यावर हार चढवले होते. समोर दिवा जळत होता. थोड्या वेळाने जगमोहन सावकाश आत येऊन बसला. शांत राहण्याचा निकराचा प्रयत्न त्याच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता. वेगाचं फार वेड होतं त्याला. काल रात्री 2च्या सुमाराला मरीन ड्राईव्हवर प्रचंड वेगाने मारुती चालवत होता तो. थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळला जागच्या जागी. मी जगमोहनच्या खांद्यावर हात ठेवला. वेग वेग हवा असायचा त्याला. जगमोहन जणू स्वतःला सांगत होता, माथेरानच्या बंगल्यावर कधी यायचा नाही. इतका वेळ कारमध्ये कोण बसणार, हेलिकॉप्टर घेऊया म्हणायचा. त्या वेगाच्या वेडाने त्याचा बळी घेतला. मीच दोषी आहे भाऊ. काही वेळाच्या शांततेनंतर जगमोहन म्हणाला, हे वेगाचं वेड मीच त्याला लावलं. मला फार लवकर पुढे जाण्याची घाई होती. त्याला त्याहूनही अधिक वेगाने जायचं होतं. मी 21व्या वर्षी बिझनेसमन झालो, तो 15व्या वर्षी, फक्त 15व्या वर्षी. आणि जगमोहन स्फुंदू लागला. कथा समाप्त. वेग नावाची कथा समाप्त.